चला वेलकम एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. आज एका वेगळ्या सेशन मध्ये भेटतोय. आठवड्यामध्ये एक लेक्चर आपलं थोडंसं जनरल असतं आणि या टॉपिक मध्ये किंवा या लेक्चर मध्ये आपण वेगवेगळे टॉपिक डिस्कस करत असतो, जे प्रिपरेशन मध्ये आपल्याला जे अभ्यास आपला चालू आहे त्यासोबतच इम्पॉर्टंट राहतात. तर दर आठवड्यामध्ये एकतरी आपलं या पद्धतीचं लेक्चर राहतं. लास्ट वीक मध्ये देखील आपण या पद्धतीचे लेक्चर्स केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अभ्यास करताना कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या टाळल्या पाहिजेत, म्हणजे डूज आणि डोंट्स याबद्दल देखील आपलं लेक्चर झालेलं आहे. आज विषय तसाच आहे. विषयाचं नाव आहे सर्वसमावेशक अभ्यास एक कशा पद्धतीने केला जाऊ शकतो किंवा सर्वसमावेशक अभ्यास करणं का गरजेचं आहे आणि मुळात सर्वसमावेशक अभ्यासाचा अर्थ काय आहे आणि महत्व काय आहे, या दोन्ही गोष्टी आपण समजून घेऊया. टॉपिक महत्वाचा आहे कारण काही गोष्टी असतात ज्या डिस्कस करणं गरजेचं असतं, ज्याला आपण युटिलाइज करणं गरजेचं असतं. डिस्कस करूया आपण, जास्त वेळ घेणार नाहीये तुमचा. बॅचेस बद्दल थोडक्यात सांगतो. 2024 ची जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल राज्यसेवेसाठी, तर विजयपथ नावाची एक बॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जर कुणी ऍडमिशन घ्यायचं राहिलं असेल तर आपला कोड यूज करा कॅपिटल मध्ये, आणि तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट आहे तो मिळून जाईल. विजयपथ बॅच राज्यसेवेची फाउंडेशनल बॅच आहे. या व्यतिरिक्त जर कोणी कंबाईन करत असाल तर कंबाईन साठी आपण 2024च्या दृष्टीने संकल्प नावाची एक बॅच सुरू केलेली आहे. ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. आपला कोड यूज करा, तुम्हाला डिस्काउंट वगैरे मिळून जाईल. बाकी कोणी टेलिग्रामला जर जॉईन केलं नसेल तर आजच जॉईन करा. अनिकेत सर टेक्स्टबुक सर्च करा टेलिग्राम वरती. जर सर्च करून नाहीच सापडलं तर हा QR कोड स्कॅन करा, तुम्हाला डायरेक्टली टेलिग्राम चॅनल मिळून जाईल. चला टॉपिकला सुरुवात करूया. या गोष्टी आपण थोड्या डिस्कस करणं गरजेचं आहे, कारण अभ्यास ज्यावेळेस विद्यार्थी करत असतात त्यावेळेस अनेक चुका होऊ शकतात, काही गोष्टी सुटू शकतात किंवा काही गोष्टी नंतर समजतात की या खूप जास्त महत्वाच्या होत्या. तर त्या सुरुवातीला एका लेक्चर मध्ये आपण समराईज केलेल्या आहेत, त्या गोष्टी एकदा पाहून घेऊयात. म्हणजे यातनं जर तुम्हाला काही गोष्टी समजल्या, कारण लेक्चर जरी पाहिले तुम्ही या पद्धतीचे तरी काही गोष्टी लवकर समजत नाहीत आपल्याला. काही गोष्टी अनुभवातून समजतात, बरोबर. परंतु त्यातनं पण जर तुम्हाला काही गोष्टी समजल्याच तर तुम्ही त्या नक्की इम्प्लिमेंट करा. बघा, सर्वसमावेशक अभ्यास आपण म्हणतो, इन्क्लुझिव्ह स्टडी आपण या ठिकाणी म्हणतोय. तर आपल्याला इन्क्लुझिव्ह ही टर्म खूप महत्वाची आहे. सर्वसमावेशक ही जी टर्म आहे ती खूप महत्वाची आहे. याच्या अंतर्गत आपण कोणकोणत्या गोष्टींचा विचार करू शकतो. जर सर्वसमावेशक अभ्यास आपण म्हणत असेल तर नक्की कोणकोणत्या गोष्टी आपण इन्क्लूड केल्या पाहिजेत, याबद्दल आज आपल्याला पाहायचंय, बरोबर. मग डेली बेसिसला असेल किंवा ऍट द एंड महिन्याच्या शेवटी तुमचा किती अभ्यास झालाय, 6 महिन्यामध्ये काय केलं, 1 वर्षामध्ये काय प्लॅनिंग पाहिजे, हे प्लॅनिंग वगैरेचे लेक्चर आपण या अगोदर पण घेतलेली आहेत. पण त्या प्लॅनिंग मध्ये आपण प्लॅनिंग कसं करू शकता हे डिस्कस केलंय. पण प्लॅनिंग करताना ऍक्च्युली कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे, डेली बेसिसला म्हणा किंवा रोज काय केलं पाहिजे, रोज कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे, महिन्याला काय केलं पाहिजे आपण, तर त्याचा थोडासा आढावा घेऊयात. म्हणजे आपण सर्वसमावेशक गोष्टींचा कसा आपण वापर करू शकतो आणि कसा केला पाहिजे याबद्दल डिस्कस करणार आहोत. सर्वात पहिला मुद्दा आहे बुक्स, सब्जेक्ट्स. म्हणजे जे काही विषय आहेत आपल्या सिलेबसमध्ये त्या प्रत्येक विषयाची पुस्तकं. बघा, मी नेहमी रेकमेंड करतो, एमपीएससीचा पॅटर्न जर आपण आता पाहिला, राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल, तर जवळपास पास होण्यापुरते जेवढे क्वेश्चन तुम्हाला लागतात, जर आपण राज्यसेवा पूर्वचा विचार केला आणि जर आत्ताचा ट्रेंड पाहिला गेल्या 2 वर्षांचा, तर नवीन म्हणजे सीसॅट क्वालिफाय झाल्यापासून जो कट ऑफ आहे तो 105 ते 110 या दरम्यान राहतोय, किंवा 100 ते 110 ची तुम्ही रेंज पकडून चला. मग तुम्हाला 100 प्रश्नांपैकी म्हणजे 200 मार्कांपैकी जर तुम्हाला 110 मार्क किंवा 112 मार्क पडायचे असतील, तर ऍट द एंड आपल्याला किती प्रश्न बरोबर आणणं गरजेचं आहे, एक्युरेटली म्हणजे निगेटिव्ह वगैरे सोडून 55, 56, 57 प्रश्न 100 पैकी बरोबर येणं गरजेचं आहे. 60 पकडूया आपण, एक सेफ आकडा म्हणून आपण काय करूया, 100 पैकी 60 प्रश्नांचा जर विचार केला तर हे 60 प्रश्न पुस्तकात येतात का, याच्यापेक्षाही जास्त येतात. अजूनही म्हणजे आता जरी पॅटर्न बदलत असतील किंवा ट्रेंड बदलत असेल तरी देखील एमपीएससी आता सध्या तरी 100 पैकी जेवढे क्वेश्चन तुम्हाला पास होण्यासाठी आवश्यक आहेत, हे क्वेश्चन्स तुम्हाला पुस्तकांमधनं विचारता आहे, डायरेक्टली येत आहेत, बाहेरनं काही येत नाही जास्त. हार्डली तुम्हाला सांगतो काही क्वेश्चन्स असतात जे आउट ऑफ दी बॉक्स असतात आणि ते अटेम्प्ट न करण्यासाठीच असतात. कारण 100 अटेम्प्ट अभ्यास केला असेल तर 100 पैकी 100 अटेम्प्ट शक्यतो कोणी करत नाही. कारण काही क्वेश्चन जे आहेत हे क्वेश्चन सोडण्यासाठी देखील असतात, बरोबर, ते एक ट्रॅप असतात. तर ते क्वेश्चन जर तुम्ही सोडले तर जेवढे पास होण्यासाठी आवश्यक आहेत, फक्त
पूर्वचा जर विचार केला आपण मुख्यच डिस्कस करूया, पण जर फक्त म्हणजे पहिला जो टप्पा आहे पूर्व परीक्षेचा त्याचा जर विचार केला तर जेवढे क्वेश्चन्स रिक्वायर्ड आहेत आपल्याला तेवढे पुस्तकातून येतात. त्यामुळे मी नेहमी सजेस्ट करतो की तुम्ही पहिल्यांदा काय करा, सगळी पुस्तकं जी आहे ना, बुक लिस्ट जी आहे तीच पहिल्यांदा घ्या. कारण बघा वन टाइम आहे, तुम्ही एमपीएससीचं प्रिपरेशन एकदाच करणार आहात. हा एक ठराविक पिरियड आहे तुमच्या लाईफ मधला ज्यामध्ये तुम्ही एमपीएससीचं प्रिपरेशन करताय. एकदा ते झाल्यानंतर काही परत तुम्ही प्रिपरेशन करणार नाहीये, बरोबर. तर याच्यासाठी जी बेसिक रिक्वायरमेंट आहे ती बुक लिस्ट आहे. त्यामुळे बुक लिस्ट घेताना किंवा पुस्तकं परचेस करताना मला माहिती आहे की खूप सारे तुम्हाला प्रॉब्लेम्स असू शकतात, जे आपण सगळेजण ऍग्री करूयात. पण तरी देखील जर तुम्हाला शक्य झालं तर बुक लिस्ट पूर्णपणे घ्या. कारण सगळी पुस्तकं ज्यावेळेस तुमच्याकडे असतील ना, त्यावेळेस तुम्हाला ते अभ्यास करताना टॉपिक समजतील एक्झॅक्टली कुठनं आलेले आहेत. ओके. म्हणजे टॉपिक जर एखादा आला असेल परीक्षेमध्ये, तुम्ही लगेच पुस्तकात चेक करू शकता तो पुस्तकातनं आलेला आहे का. मग जर तो टॉपिक आला असेल तर त्याच्या आजूबाजूला कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात याचं आपल्याला रीडिंग करता येतं पुस्तकांमध्ये. त्यामुळे बुक लिस्ट घेताना कुठेही तुम्ही असा हे करू नका किंवा आपण म्हणूयात की काही विचार करू नका. पहिल्यांदा बुक लिस्ट पूर्णपणे घ्या आणि अभ्यासाला सुरुवात तिथूनच करूयात. पहिला मुद्दा, बुक लिस्ट पूर्णपणे घेणं गरजेचं आहे. पुस्तकं घेणं गरजेचं आहे. पुस्तकं घेऊ शकता तुम्ही. आय होप की इथपर्यंत तरी काही प्रॉब्लेम नसावा. पुस्तकं घेऊन ठेवा. यानंतर सगळ्या विषयांची पुस्तकं घेणं गरजेचं आहे. त्यानंतर समजतं आपल्याला की अभ्यास कसा करायचा. तुम्ही अभ्यास करू शकता, पण काही वेळेस काय होतं की सोर्स नसतो आपल्याकडे. योग्य जो रिसोर्स लागतो आपल्याला अभ्यासासाठी तो नसतो. अभ्यास तुम्ही करू शकता. तुम्ही 10 तास अभ्यास करताय, 8 तास करताय, पण जर सोर्स नसेल किंवा तो जो आपण म्हणतो जे पुस्तक रिक्वायर्ड आहे तुम्हाला ते नसेल, तर त्याचा काही उपयोग नाहीये, बरोबर? तुम्ही 10 तास अभ्यास करताय, 8 तास अभ्यास करताय, 6 तास करताय. पण जर योग्य पुस्तकाचं करत असाल ना, तर फायदा नक्कीच होईल, बरोबर? सो रिसोर्स पण निवडा, पुस्तकं पण घ्या, पण योग्य पुस्तकं घ्या, जी परीक्षेमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने मदत करतील, बरोबर? जे 100 पैकी 60-70 प्रश्न तुम्हाला डायरेक्टली मदत करतील अशा प्रश्नांमध्ये ही पुस्तकं तुम्ही पहिल्यांदा सिलेक्ट करा. थोडा टाइम लागला तरी चालेल. एकदा जर पुस्तकं चांगल्या पद्धतीने तुम्ही सिलेक्ट केली आणि त्याचा अभ्यास सुरू केला, तर निम्म काम तिथपर्यंत झालेलं असतं. पुढे फक्त रीडिंग करणं आहे आणि बाकीच्या गोष्टी आहेत. तो पहिला मुद्दा हा आहे. दुसरा मुद्दा की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचे जे काही आयोगाचे प्रश्न आहेत, म्हणजे क्वेश्चन पेपर्स आहेत. जर तुम्हाला कुठं त्याचे डायरेक्टली सेट भेटला प्रश्नांचा गेल्या 5 वर्षांचा, 6 वर्षांचा प्रिलिम्स मेन्स, तुम्ही तो सेट घेऊ शकता किंवा मार्केटमध्ये अनेक पुस्तकं आहेत, ज्या पुस्तकांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने एनालिसिस करून दिलेलं आहे. पूर्व परीक्षा आहे, मुख्य परीक्षा आहे. तर त्यांनी त्यावरती मेहनत ऑलरेडी केलेली आहे. तर तुम्ही काय करा, की नवीन तुम्ही सगळे क्वेश्चन पेपर पाहत बसण्यापेक्षा सेक्शन वाईज, टॉपिक वाईज ऑलरेडी पुस्तकांमध्ये त्या दिलेलं आहे. ते पुस्तक डायरेक्ट परचेस करा. म्हणजे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं आहे, त्याच्यामधून काय करू शकता तुम्ही प्रश्न पाहू शकता. तुम्ही आज एखादा टॉपिक वाचला असेल आणि ते टॉपिक वाचल्यानंतर तुम्हाला जर पाहायचं असेल, की आयोगाने प्रश्न की या टॉपिकवरती विचारलेत कसे? तुम्ही ज्या अँगलने वाचता आहात, त्या अँगलने प्रश्न येतायत का? तुम्ही ज्या फॅक्ट हायलाइट करताय, त्या फॅक्ट विचारल्या जातायत का दुसऱ्या विचारल्या जातायत? हे पण समजणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस पुस्तक वाचायचं असतं, पुस्तक एमपीएससीचा जर आपण विचार केला, तर प्रत्येक पानावरती 100-100 फॅक्ट आहेत, बरोबर? पूर्ण पुस्तक 600-700 पानांचं असेल, तर किती फॅक्ट होऊन जातात, बरोबर? तर हे जर असं असेल, तर तुम्हाला हे पण समजणं गरजेचं आहे, की काय वाचायचंय आणि काय सोडायचंय आपल्याला, बरोबर? हे कधी समजतं, की काय वाचायचं आहे आणि काय सोडायचंय? ज्यावेळेस प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहता, त्या सेक्शनचे प्रश्न पाहता, प्रिलिम्समध्ये कसे, मेन्समध्ये कसे, प्रश्न जर येत असेल ना त्या टॉपिकवरती, त्या टॉपिकला पूर्णपणे कंप्लीट रीड करून ठेवा, बरोबर? हे कधी समजेल तुम्हाला, जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस केलं, तर या गोष्टी आपल्या सर्वांना समजतील. जर नाही तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस केलं, फक्त पुस्तकं घेतली, वाचायला सुरुवात केली, क्लास करताय, लेक्चर करताय, बरोबर? तर तेवढा फायदा होणार नाही तुम्हाला. तुम्ही क्लास करा, तुम्ही पुस्तकं वाचा, सगळं काही बरोबर आहे. पण तो योग्य दिशेने करताय का? तुम्ही समजा क्लास तर आपण पूर्णपणे एक्झाम ओरिएंटेड घेतोय. पण जर पुस्तक वाचत असाल, तर पुस्तक वाचताना आपण योग्य दिशेने चाललोय का? का फक्त पुस्तक वाचतो आहे, हे समजणंही गरजेचं आहे. यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं पुस्तक किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे पेपर्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. यातून तुम्हाला तो एक अँगल मिळतो, जो तुम्ही पुस्तक वाचताना गरजेचा असतो. तो अँगल कसा? जे मी आता तुम्हाला डिस्कस केलं. या पानावरती तुम्हाला एवढ्या फॅक्ट दिलेल्या आहेत. ह्या 2 महत्त्वाच्या आहेत, ह्या 2 महत्त्वाच्या नाहीयेत. हे कधी समजतं? जेव्हा तुम्ही अनालिसिस करता त्याच वेळेस समजतं. कारण जेवढी आपली मानवी क्षमता आहे, त्या मानवी क्षमतेमध्ये सगळं लक्षात राहत नाही, लक्षात ठेवा. पुस्तकामध्ये जेवढ्या फॅक्ट दिल्यात ना, ह्या कोणी लक्षात ठेवू शकत नाही, पाठ करू शकत नाही.
मग हे तुम्हाला कुठतरी रिस्क घ्यावी लागते, पण ते रिस्क कशी घेऊ शकता तुम्ही? कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊ शकता की कोणते पॉईंट तुम्हाला सोडायचे. बर, हे झाल्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा आहे आपल्या अभ्यासामध्ये समाविष्ट करण्याचा, तो म्हणजे रिव्हिजन. जिथं खूप विद्यार्थी कमी पडतात, टाइम मॅनेज होत नाही प्रिपरेशन मध्ये, रिव्हिजनला वेळ मिळत नाही. रिव्हिजनला वेळ काढावा लागतो, बरोबर, मिळणार नाहीये, रिव्हिजन करावी लागते. या संपूर्ण गोष्टींमध्ये जर सर्वात बोरिंग पार्ट कोणता असेल तर तो आहे रिव्हिजन. विद्यार्थी का रिव्हिजन करत नाहीत? कारण हा पार्ट असतो बोरिंग. आता तुम्ही सांगाल की सर बोरिंग कसं काय? हा तर रिव्हिजन म्हणजे काहीतरी वाचले, अगोदर अभ्यास केलाय त्याची रिव्हिजन असते. पण जी सायकोलॉजी आहे आपली किंवा जो माइंडसेट आहे, एखादी गोष्ट जर आपण वाचली असेल, त्यातले 100% 20% तुम्हाला माहिती असेल, 30% माहिती असेल ना, आपण अज्युम करतो की आपल्याला हे माहिती आहे, आपण त्याला स्किप करतो. ही टेंडन्सी आहे. परंतु जर तसं केलं तर बऱ्याच फॅक्ट आपल्याकडून मिस होऊ शकतात. तसं करू नका. रिव्हिजन करताना तुम्हाला वाटेल की हे मी वाचलेलं आहे, मला माहिती आहे, टाइम वेस्ट होतोय असं वाटेल, पण टाइम वेस्ट नसतो. तुम्ही जर त्याला व्यवस्थित परत वाचलं, जरी तुम्हाला किती वेळा वाटलं हे मी वाचलेलं आहे, मला हे आता वाचण्याची गरज नाहीये, तरी ते पूर्णपणे रीड करा. जे अगोदर वाचले त्याच पद्धतीने रिव्हिजन करा. तुम्हाला फायदा होईल. कारण हे गरजेचं आहे, बोरिंग पार्ट रिव्हिजनचा, पण तो करावा लागतो, बरोबर. तुम्ही करा रिव्हिजन, कारण सगळ्यात जास्त मदत कोण करेल यामध्ये, हे जे पॉईंट तुमच्या समोर मांडलेले आहेत, सगळ्यात जास्त मदत कोण करेल तर हा पार्ट आहे रिव्हिजन. तुम्ही आता एखादं पुस्तक वाचताय, नोट्स वाचताय किंवा टॉपिक रीड करता आहात, हे टॉपिक तुम्ही कंप्लीट 1 वर्षानंतर प्रिलिम्स मध्ये, मेन्स मध्ये युटिलाइज करणार आहात. आता जर वाचलं असेल तर 1 वर्षाने ते आठवत नाही, ऑफकोर्स ते नवीन वाटतं आपल्याला. मग तुम्हाला हे परत नवीन वाटायला नको. विचार करा, तुम्ही आता एक वाचून पुस्तक कंप्लीट केलेलं आहे, पुढच्या वर्षी तुम्हाला मेन्सच्या अगोदर तुम्हाला परत ते टॉपिक पाहावे लागणार आहेत, म्हणजे वाचावे लागणार आहेत. जर तुम्ही आत्ता वाचलं आणि डायरेक्ट मेन्सच्या अगोदर वाचायला गेला, थोडंफार आठवेल, पण ओव्हरऑल जर पाहिलं आपण आउटपुट, तुम्हाला असं वाटेल की हे पुस्तक मी पहिल्यांदा वाचतोय काय, बरोबर, असं वाटेल. मग यासाठी काय करावं लागतं? तुम्ही आत्ता वाचलेलं आहे, काही दिवसांनी काय करा, परत त्याला एकदा ओव्हरलुक करा, म्हणजे ते विसरणार नाही, हे आठवेल की असं असं वाचलंय आपण. 1 महिन्याने, 2 महिन्याने त्याला ऍटलिस्ट रीड करा. परत 2 महिन्याने रीड करा, 1 महिन्याने रीड करा, म्हणजे ही आहे ना एक चेन डेव्हलप करा. जर ही साखळी निर्माण झाली तर ते शेवटपर्यंत तुमच्यापर्यंत राहील. जर साखळी ब्रेक केली किंवा फक्त तिथंच थांबला तुम्ही एकदा वाचून, तर नंतर तुम्हाला ते आठवणार नाही. परत तेवढाच टाइम लागेल जेवढा पहिल्या रिडिंगला लागला होता. त्यामुळे ही चेन डेव्हलप करा टॉपिकची. ज्यावेळेस तुम्ही वाचाल त्याला थोड्या दिवसांनी परत एकदा वाचा, परत वाचा. याने काय होऊन जाईल, डोक्यामध्ये एक चेन डेव्हलप होऊन जाईल आणि हे गोष्टी तुम्हाला एक्झाम पर्यंत आठवतील, बरोबर. तर हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, रिव्हिजन करताना ज्या दिशेने अभ्यास केलाय त्या दिशेने रिव्हिजन करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं पुस्तक आता घेतलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये या चॅप्टर पासून सुरुवात केली, समजा तिसऱ्या चॅप्टर पासून सुरुवात केलेली आहे अभ्यासाला, पहिला दुसरा तुम्ही नंतर वाचलेला आहे. रिव्हिजन करताना तुम्ही सुरुवातीला पहिला चॅप्टर वाचाल का, दुसरा वाचाल का? वाचू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. पण विषय कसा आहे की तुम्ही जर पहिल्यांदा तिसरा चॅप्टर वाचला, नंतर म्हणजे ज्या डायरेक्शनने तुम्ही अभ्यास केलाय त्याच डायरेक्शनने रिव्हिजन करा, फायदा होईल. असं डायरेक्टली केलं तरी काही तोटा होणार नाही जास्त, पण काय होऊन जाईल, जर तुम्हाला त्यात कन्फ्युजन झालं तर थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. तर तुम्ही जर तिसऱ्या टॉपिक पासून अभ्यासाला सुरुवात केलेली असेल काही दिवसांअगोदर आणि तुम्ही रिव्हिजन आता करताय पुस्तक झाल्यानंतर, रिव्हिजन करतानाही तिसऱ्या टॉपिक पासून करा, सुरुवात करा आणि जसा अभ्यास केला तसंच पुढे जा. ओके. हे जे सजेशन आहे तुम्हाला फॉलो करायचं करू शकता, पण हे महत्वाचं आहे, म्हणजे तुम्हाला फरक जाणवेल. शेवटी आहे प्रॅक्टिस, जी मला वाटतं की ऑलमोस्ट म्हणजे खूप कमी विद्यार्थी आपल्या एमपीएससी मध्ये ही प्रॅक्टिस करतात. अभ्यास करतात सर्वजण, काही प्रॉब्लेम नाहीये. त्या अगोदर तुम्हाला पाहायला मिळतं की रिव्हिजन वगैरे करतात, इथपर्यंत जवळपास ऑलमोस्ट जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत ते पोहोचतात, पण प्रॅक्टिस सर्व करत नाहीत. म्हणजे खूप कमी विद्यार्थी आहेत, ऑफलाईन क्लासेसमध्ये असतील किंवा ऑनलाईन क्लासेसच्या टेस्ट सिरीज असतील, ज्या सॉल्व्ह करतात. फक्त सॉल्व्ह करणंही इम्पॉर्टंट नाहीये, त्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की नक्की टेस्टमध्ये काय आलेलं आहे. टेस्ट मधलं जे प्रश्न आहेत त्याला तुम्ही अनालिसिस करणं गरजेचं आहे. हे खूप म्हणजे इतके कमी विद्यार्थी करतात की तुम्हाला अगदी काही प्रमाण थोडंच पाहायला मिळेल, बरोबर. सो इथं थोडंसं इम्प्रुव्हमेंट करणं गरजेचं आहे. या गोष्टीला पहिली गोष्ट म्हणजे टाइम मिळत नाही, सिलेबस कंप्लीट होत नाही लवकर तुमचा, त्यामुळे प्रॅक्टिसला वेळ मिळत नाही. रिव्हिजन कंप्लीट होत नाही, त्यामुळे प्रॅक्टिस होत नाही. त्यासाठी तुम्हाला इथून ज्यावेळेस सुरुवात करायला लागतं, हे लवकरात लवकर करणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिसला टाइम मिळेल. तर ही प्रॅक्टिस तुम्ही कशी करू शकता?
तुम्हाला अनेक मॉक टेस्ट मिळून जातील. आपल्या प्लॅटफॉर्मवरती आहेत. बाहेर देखील मार्केटमध्ये तुम्हाला अनेक मॉक टेस्ट पाहायला मिळतील. आणि एक्झाम जवळ आल्यानंतर अ, चांगल्या म्हणजे लाईव्ह टेस्ट राहतात किंवा ऑफलाईन टेस्ट राहतात. तुम्ही कुठे म्हणजे कुठेही जॉइन करू शकता, मॉक टेस्ट देऊ शकता. आपल्या प्लॅटफॉर्मवरती टेस्ट देऊ शकता. ओके. ती एकदम लास्टला ज्यावेळेस तुम्ही एक्झाम देणार असाल त्याच्या अगोदर काही दिवस. पण आत्ता काय करू शकता बघा, जर तुम्हाला शक्य असेल, तर जे टॉपिक तुम्ही करता आहात त्या टॉपिक वाईज टेस्ट कुठं तुम्हाला भेटतायत का पहा एकदा. जर तुम्हाला या टॉपिक वाईज टेस्ट मिळाल्या, तर तुम्ही काय करू शकता, एखाद्या टॉपिकचा अभ्यास केला, लगेच त्याच्यावरती टेस्ट द्या. प्रिव्हियस इयर क्वेश्चन तर बघतोच आपण. प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे पाठ होऊन जातात, जे झाले पण पाहिजेत आपले. बरोबर. पण एक नवीन प्रश्न, एक मॉडिफाईड क्वेश्चन जे राहतात त्या टॉपिकवरती, जे येऊ शकतात भविष्यामध्ये, अगोदर आलेले नाहीयेत. तर असे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि हे क्वेश्चन्स तुम्हाला जर नाही मिळाले तर मला मेसेज करून ठेवा, आपण काहीतरी सोल्युशन काढू यावरती. पण ही टॉपिक वाईज टेस्ट जर तुम्हाला मिळाल्या, तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने युटिलाइज करू शकता. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिसचा अजून एक फायदा आहे बघा. तुम्हाला एक जस्ट एक उदाहरण देतो. उदाहरण कसं बघा, या वर्षी 2023 चा विचार करा आणि हे दरवर्षी घडतं बरं का. तुम्ही अनालिसिस करून बघा. आता जेवढं मी अनालिसिस केलं एकदम म्हणजे एकदम वरच्या वर मी पाहिलं होतं. तर मला एक गोष्ट जाणवली. जानेवारी महिन्यामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 झाली होती. ओके. तर त्यातला मी इकॉनॉमीचा एक पेपर पाहिला आपला GS4 चा मेन्सचा. GS4 मेन्स जो आहे त्यात मला वाटते काहीतरी 100 प्रश्नाच्या आसपास काहीतरी प्रश्न होते. 150 प्रश्न टोटल होते. इकॉनॉमीचे स्पेशली जो टॉपिक आहे, त्याचे काही क्वेश्चन्स होते ते मी वाचले होते. त्या क्वेश्चन्स मधले 3 प्रश्न म्हणजे मी जेवढे पाहिले ते 3 प्रश्न ॲज इट इज विथआऊट म्हणजे ऑप्शन मध्ये चेंज नाही. जानेवारी 2023 मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा झाली होती. त्यातले 3 प्रश्न जेवढे मी पाहिलेत इकॉनॉमीचे, बाकीचेही असतील ओके. अजूनही असतील प्रश्न. ते ॲज इट इज 30 एप्रिल 2023 ला जी कंबाईन पूर्व परीक्षा झाली यामध्ये आले होते. आणि ते प्रश्नही मी तुम्हाला सांगू शकतो. मला वाटतं एक जो प्रश्न आहे तुम्ही इकॉनॉमीचा जर पेपर चेक केला, तर तुम्हाला हे प्रश्न मिळून जातील. अनेक प्रश्न आहेत. तो मनीचा एक आला होता, मनी मल्टिप्लायरचा M3 M0 काय तो एक प्रश्न आला होता. अनेक प्रश्न आहेत. तुम्ही एकदा चेक करा. तुम्हाला ॲज इट इज विथ ऑप्शन्स तुम्हाला काय पाहायला मिळतील? प्रश्न आलेले पाहायला मिळतील. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मधनं प्रश्न रिफ्लेक्ट होतात. ओके. हे नीट समजून घ्या. प्रिलिम्सला प्रश्न रिफ्लेक्ट होतात प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधनं ॲज इट इज. हे झालं कंबाईनचं. मी पाहिलेले 3 प्रश्न अजूनही असतील, खूप असतील. ॲटलीस्ट 3 मी तुम्हाला सांगितले जेवढे मी पाहिले होते वरच्यावर. राज्यसेवेचं उदाहरण देतो. राज्यसेवा पूर्व परीक्षा 4 जूनला झाली यावर्षी. बरोबर. तर या 4 जूनला जेवढं मला आठवतंय प्रश्न अजून असतील, आलेले आहेत. हिस्ट्रीमध्ये आहेत, जिओग्राफीमध्ये आहेत. पण मी फक्त जिओग्राफीचं एक उदाहरण देतो. आता जो प्रश्न एक आला होता जिओग्राफीवरती, तसे 2 होते पण एक प्रश्न तुम्हाला सांगतो. तो ॲज इट इज टेक्निकल पूर्व परीक्षा 2021 ला आलेला होता. पूर्व परीक्षेला. तोच प्रश्न इथं आलेला आहे. तो भूमध्य सागराचा प्रश्न होता हवामानावरती, मेडिटेरेनियन सी वरती. तर प्रश्न येतात. तुम्हाला काय करायचंय? 3-4 वर्षाचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, तोंडपाठ करायचे आहेत. एवढी प्रॅक्टिस करायची प्रिव्हियस इयर क्वेश्चनची. तुम्हाला नक्की 4-5 प्रश्न ॲटलीस्ट 4 ते 5 प्रश्नांमध्ये फायदा होणार. मिनिमम. ओके. तुम्ही जर ते व्यवस्थित करून गेला, मॅक्सिमम 10-15 प्रश्नांपर्यंत देखील फायदा होऊ शकतो. आणि एवढा मार्जिन जर तुम्हाला मिळाला, कारण हे प्रश्न ऑलमोस्ट सगळेजण सॉल्व्ह करतील. ज्यांनी प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह केलेत, त्यांना हे प्रश्न सॉल्व्ह होणार. मग तुम्ही त्यातला एकही प्रश्न चुकून चालणार नाहीये, कारण इथं तुम्हाला मार्जिन मिळून जाईल किंवा त्यांना मार्जिन मिळून जाईल जर तुम्ही चुकवलं तर. बरोबर. तर हे एक मुद्दे आहेत जे आपल्याला इन्क्लूड करायचे आहेत अभ्यासामध्ये. इन्क्लुझिव्ह आपण ज्याला म्हणतोय. दुसरं एक बघा वाक्य लिहिलंय मी. याला असं काही असं कुठं वाक्य हे नाहीये. मी जस्ट आता पीपीटी बनवताना ऍड केलं. त्याचा अर्थ सांगतो काय. मिनिमम इज इनफ, ट्राय फॉर मॅक्सिमम. याचा अर्थ काय आहे बघा. लास्ट टाइम आपण डेली जो प्लॅन आहे तो कसा असायला पाहिजे त्याच्याबद्दल डिस्कशन केलं होतं. त्या ठिकाणी मी एक मुद्दा सांगितला होता, आताही सांगतो. बघा आपण काय करतो की अभ्यास करताना काही वेळेस सुरुवातीला काही दिवस आपल्याला असा खूप चांगला अभ्यास होतो, काही दिवस अजिबात अभ्यास होत नाही. बरोबर. हे घडत राहतं. असं नाही की सर्व दिवस तुम्हाला सारखा अभ्यास होईल, सर्व दिवस तुम्हाला खूप जास्त अभ्यास होईल, कमी होईल. एक सायकल आहे किंवा अप आणि डाऊन आपण पाहतो चालू असतात. बरोबर. सो काही एक आठवडा असा येतो जिथे तुम्हाला अजिबात अभ्यासच करू वाटत नाही आणि एक आठवडा असा येतो ज्या ठिकाणी तुम्हाला खूप अभ्यास करू वाटतो. एक्सटर्नल फॅक्टर यावरती परिणाम करू शकतात. बरोबर. पण लक्षात ठेवा, तरी सुद्धा त्यात एक पॉइंट सांगतो. मिनिमम इज इनफचा अर्थ काय आहे?
मिनिमम इज इनफ म्हणजे तुम्ही डेली बेसिसला डेली जे काही अभ्यास करणार आहे, जो काही करत असाल, आज जेवढा केलाय ऍटलिस्ट तेवढा उद्या पण करायचा, तेवढाच परवा पण करायचा. त्याच्यापेक्षा जास्तही करायचं नाही, कमी करायचं नाही. कारण काय होतं आपल्याला असं वाटतं एखादं पुस्तक तुम्ही पाहिलं, नवीन पुस्तक घेतलं असेल, अभ्यासाला सुरुवात केली. काही वेळेस असं वाटतं, की हे पुस्तक कंप्लीट कधी होईल माझ्याकडून? बरोबर. आपण त्याकडे बघत बसतो पानांकडे, की हे पुस्तक आपल्याकडून कधी पूर्ण होऊ शकतं. पुस्तक एका दिवसात तर कंप्लीट होत नाही लक्षात ठेवा. बरोबर. एका दिवसात ते झालं तरी फायदा होणार नाहीये. बरोबर. समजणार नाहीये. मग ते पुस्तक कंप्लीट होण्यासाठी एक ठराविक कालावधी लागणार आहे. हे आपल्याला माहिती आहे. मग ते कंप्लीट करण्यासाठी मला आज काय करायचंय? तर त्या पुस्तकाची मला 15 पानं रीड करायची आहेत. हे तुम्हाला माहिती आहे. मग तुम्ही काय करा, मिनिमम ही 15 पेजेस आज कंप्लीटच करा. मिनिमम. ओके. मिनिमम इज इनफ आणि एवढं इनफ आहे. तुम्ही हे 15 पानं जोडत जर गेला ना, 1-2 महिन्यात तुमचं सगळं ते पुस्तक 700-800 पानाचं कंप्लीट होऊन जाईल. ते होणार आहे 2 महिन्यानंतरच. जर तुम्ही ते हे डेली बेसिसला केलं तर. त्यामुळे याला तुम्ही कमी समजू नका, की मी फक्त 15 पानं वाचली म्हणजे जास्त अभ्यास नाही झाला. खूप आहे हा अभ्यास. इनफ आहे. जर तुम्ही त्या प्लॅनला एक्झिक्यूट केला. डे पण लक्षात ठेवा. हे कन्सिस्टंट पाहिजे बरं का. हे सातत्याने पाहिजे. आज 15 वाचले ना, उद्या 15. एका दिवशी 12 होतील, हरकत नाहीये. एका दिवशी 18 होतील, बरोबर? पण कंटिन्युअसली थांबायचं नाही. एकही दिवस तुम्ही त्यामध्ये ब्रेक घेऊ नका किंवा मध्ये गॅप पडून देऊ नका. खूप जास्त जर इमर्जन्सी असेल, खूप जास्त तुम्हाला जर असं वाटत असेल, की या दिवशी अभ्यास माझा होणार नाही या कोणत्या कारणामुळं, तर तुम्ही ब्रेक घेऊ शकता. पण ट्राय करा, की तुम्ही ती लिंक तोडणार नाही. जर ती लिंक तुमची क्रिएट झाली ना, ती कन्सिस्टन्सी एकदा डेव्हलप झाली, तर लार्ज स्केलला 2 महिन्यानंतर खूप मोठा अभ्यास झालेला तुम्हाला दिसेल. आजचं तुम्हाला असं वाटेल, की 10 पेजेस वाचले मी, 15 वाचले. 2 महिन्यानंतर तेच तुम्हाला पूर्ण 600-700 पानं वाचून झालेली असतील, कंप्लीट झालेली असतील, बरोबर? तर हा फरक पडतो आणि ट्राय फॉर मॅक्सिमम याचा अर्थ काय आहे? मी म्हणलं ना तुम्हाला, की काही दिवस असे असतात, की खूप अभ्यास होतो. म्हणजे असं 20-15 पानं वाचायची असतील, तर 25 पानं वाचून होतात. बरोबर? त्या दिवशी आपल्याला खूप चांगलं वाटतं, की आज माझा खूप चांगला अभ्यास झाला. त्याचा दुसरा, तिसरा दिवस पण चांगला जातो. पण परत ती एक दिवस येतो, जिथं अभ्यास फक्त 5-6 पानच होईल. बरोबर? हरकत नाहीये. त्याच्यानंतरचे 2-3 दिवस 10 पानं, 12 पानं असं होईल. परत 25 पानापर्यंत जाल. हेच चालू राहतं. बरोबर? सो ट्राय करा, की तुम्ही मॅक्सिमम म्हणजे जो दिवस आपल्याला म्हणता ना तुम्ही चांगला अभ्यास झालाय, 25 पानं, 20 पानं रीड झाली, टार्गेटपेक्षा जास्त पानं रीड रीड केलेली आहेत. तर ट्राय करा, की असे दिवस तुमचे जास्त असतील. बरोबर? नसतील तरी चालेल. नॉर्मल राहतील तरी चालेल. काही प्रॉब्लेम नाहीये. पण ट्राय करा मॅक्सिममसाठी. हा अर्थ आहे या वाक्याचा. सो हे पण इन्क्लूड करा अभ्यासामध्ये. आणि सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा स्ट्रॉंग सब्जेक्ट, वीक सब्जेक्ट दोघांचा अभ्यास करायचा. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हे इक्वेशन वेगवेगळं लागू होतं. एखाद्या विद्यार्थ्याला 3 विषय सोपे वाटतील, 3 अवघड वाटतील. एखाद्या विद्यार्थ्याला 2 सोपे वाटतील, 4 अवघड वाटतील. जस्ट जर 6 विषयांचा विचार केला तर. ओके. काही विद्यार्थ्यांना 5 विषय चांगले वाटतील, 1 थोडासा वीक वाटेल. म्हणजे 5 स्ट्रॉंग आणि 1 वीक वाटेल. हे वेगवेगळं इक्वेशन आहे. जरी असेल लक्षात ठेवा. तरी अभ्यास करताना सगळ्या विषयांचा करायचा आणि ट्राय करायचं की स्ट्रॉंग जे तुमचे सब्जेक्ट तुम्हाला वाटतायत, जे तुमचे सोपे सब्जेक्ट आहेत, तुम्हाला मार्क मिळवून देतायत मागच्या एक्झाम्समध्ये किंवा इथून पुढे तुम्हाला वाटते की मार्क मिळू शकतात. तुम्ही ट्राय करा की जास्तीत जास्त मार्क यामध्ये तुम्हाला मिळतील. आउट ऑफ मार्कापर्यंत ट्राय करा. पण वीक सब्जेक्टला तुम्ही कंप्लीट सोडू नका. म्हणजे डायरेक्टली सोडून देऊ नका, की एखादा विषय आवडत नाहीये, मग त्याला सोडून द्यायचा, ऑप्शनला सोडायचा. तो ऑप्शनला सोडणे हा ऑप्शन आपल्याकडे आता इथं नसतो. बरोबर? कॉलेजेसमध्ये, स्कूलमध्ये तो ऑप्शन राहतो. पण इथं तो ऑप्शन नाहीये. ट्राय करा जर एखाद्या विषयाचे 15 प्रश्न येत असतील आणि तुम्हाला तो विषय अवघड जात असेल, तुम्ही ट्राय कराल की 7-8 प्रश्न, 6-7 प्रश्न ॲटलीस्ट तुमचे बरोबर आले पाहिजेत. काही मग त्यामध्ये किती सिलेबस याचा समजा 500 पानं असतील. तुम्ही सिलेक्टिव्हच अभ्यास करा. आणि जर चांगला सिलेक्टिव्हली अभ्यास केला तर कदाचित 10 पण प्रश्न बरोबर येतील. मिनिमम 6 तर येतीलच. बरोबर? तर ट्राय करा की ॲटलीस्ट तुम्ही 6-7 प्रश्न तरी इथं अचीव्ह कराल. म्हणजे तुम्हाला कंप्लीट 0 प्रश्नापेक्षा काहीतरी 6-7 मार्क म्हणजे किंवा 6-7 प्रश्न म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली वीक सब्जेक्टमध्ये. बरोबर? तर हे ट्राय करा आणि ही रिअॅलिटी आहे की सगळे सब्जेक्ट क्वचित काही विद्यार्थ्यांना आवडत असतील आणि काही विद्यार्थ्यांना ते नसतील आवडत. पण तुम्ही ट्राय करा की दोन्ही विषयांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास कराल. ओके. तर हे आजचं एक लेक्चर होतं. सर्वसमावेशक अभ्यासामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट करू शकता याबद्दल आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल, या लेक्चरमधून तुम्हाला एखादा अप्रोच मिळाला असेल, एखादा नवीन पर्स्पेक्टिव्ह मिळाला असेल,
तर सेशनला लाईक करून नंतर ज्यावेळेस तुम्ही लेक्चर पाहत असाल त्यावेळेस ही कमेंट नक्की करा एखादी. मी कमेंट नंतर पाहत असतो. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर एखादी कमेंट नक्की करा. मी नक्की तुम्हाला रिप्लाय करेल. जर तुमचे काही डाऊट असतील तरी विचारू शकता आणि लेक्चर आवडलं असेल तरी कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. एक नंबर देतोय मी तुम्हाला, स्क्रीनशॉट घेऊ शकता. या नंबरवरती WhatsAppला मला मेसेज करा. जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला ग्रुपला आपल्या ॲड व्हायचं असेल, तर तुम्ही या नंबरवरती मला मेसेज करू शकता. स्क्रीनशॉट घ्या नंबरचा, नंतर WhatsAppला मेसेज करून ठेवा. सुपर कोचिंग बद्दल मी तुम्हाला थोडक्यात इन्फॉर्मेशन देतो. 40 पेक्षा जास्त व्हिडिओ कोर्सेस, मॉक टेस्ट, नोट्स, लाईव्ह क्लासेस या व्यतिरिक्त ऑफलाईन क्लासेसचे रेकॉर्डिंग तुम्हाला पाहायला मिळतात. हे सगळे सुपर टीचर तुम्हाला गाईड करण्यासाठी आहेत. आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत. जर तुम्हाला राज्यसेवा करायची असेल 2024 साठी, तर तुम्ही विजयपथ नावाची एक बॅच जॉईन करू शकता. ही बॅच आहे 2024 ची फाउंडेशनल बॅच आणि जर बॅच जॉईन करायची असेल तर आपला कोड यूज करा कॅपिटल मध्ये अनिकेत. तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट या ठिकाणी मिळून जाईल. जर तुम्ही कंबाईन करत असाल तर तुम्ही संकल्प नावाची बॅच जॉईन करू शकता. इथेही तुम्हाला डिस्काउंट वगैरे मिळून जाईल. जर कोणी टेलिग्रामला जॉईन करायचं राहिलं असेल तर तुम्ही टेलिग्राम वरती जा, अनिकेत सर टेक्स्टबुक सर्च करा किंवा हा QR कोड स्कॅन करा. तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळून जाईल. तुम्ही आजच तो जॉईन करून ठेवा. ओके. सो आपण असंच काही लेक्चर्स राहतात त्यावेळेस भेटूया. रेग्युलरली आपले करंट अफेअरचे लेक्चर राहतील, जिओग्राफीचे लेक्चर राहतात. त्या ठिकाणी तर आपण सोमवार ते शुक्रवार भेटत असतो. शनिवार रविवार एखादं लेक्चर आपलं हे थोडंसं टॉपिकच्या व्यतिरिक्त असतं, वेगळे टॉपिक असतात. तर हेही लेक्चर पाहत चला, तुम्हाला फायदा होऊन जाईल. एखादी गोष्ट समजून जाईल, त्याचा फायदा कदाचित तुम्हाला होईल. प्रिपरेशन मध्ये काही बदल तुम्ही करू शकता. ओके. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉइनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.